नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महाराष्ट्र प्राइम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. धरणातून विसर्ग आणि पावसामुळे पुण्यात एकता नगरमध्ये पाणी शिरलं. धरणातून पाणी सोडण्याआधी प्रशासनाकडून सूचना, खबरदारी सुद्धा बाळगण्यात आली. एकता नगरच्या सोसायट्यांमध्ये आता पाणी शिरलंय. लोकांना बाहेर काढलं जात आहे. सुरक्षेसाठी वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आलाय. खडकवासल्यातून 35,000 क्युसेकनं सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. रहिवासी सोसायट्यांमध्ये किती प्रमाणात पाणी शिरलंय ते आपण बघतोय. तर प्रशासनाकडून खबरदारी देखील घेतली जाते आहे. पुण्यात पावसाचा जोर अधूनमधून कायम आहे. खडकवासला, पवना, मुळशी आणि चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होतीये. पूर्ण क्षमतेनं धरणं भरल्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आणि परिणामी जवळच असणाऱ्या वस्त्या आणि सोसायट्यांमध्ये पुन्हा एकदा पाणी शिरलं. पुण्यात सकाळी 9 वाजता 29,000 क्युसेकनं खडकवासल्यामधून पाणी सोडण्यात आलं. त्यानंतर एकता नगरमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली. प्रशासनानं याआधीच मोठी खबरदारी घेतली होती. मदतीसाठी लष्कर देखील एकता नगर परिसरात दाखल झालं. पाणी शिरण्यास सुरुवात होताच खबरदारी म्हणून काही सोसायट्यांमधून लोकांना बाहेर काढण्यात आलं, तर अनेक नागरिकांना आधीच सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं होतं. तर सुरक्षेसाठी वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आला. पुण्याच्या एकता नगरमधील सोसायटीमधून 2 वयोवृद्ध नागरिकांना बाहेर काढण्यात आलं. लष्कराच्या जवानांनी बोटीच्या सहाय्यानं या वृद्ध नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढलं. भारतीय लष्कर दलातील 105 जवान पुण्यातील एकता नगर भागात तैनात करण्यात आले आहेत. भारतीय लष्कराकडून या ठिकाणी बोट देखील आणण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जवानांकडून ट्यूब, बोट तसंच विविध सामग्री दाखल करण्यात आली आहे. खडकवासला धरणामधून 35,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. पुण्यातील सिंहगड रोड परिसरातल्या एकता नगर भागात सोसायट्यांमध्ये पाणी साचलंय. सोसायट्यांमधील नागरिकांना बाहेर काढण्यात आलंय. पाणी शिरल्यानं ठिकठिकाणी लोकांना अलर्ट करण्यासाठी प्रशासनाकडून सूचना देखील देण्यात येत होत्या. त्यामुळे याआधी झालेल्या पूरस्थितीपेक्षा कमी प्रमाणामध्ये नुकसान झालंय, तर लोक देखील अलर्ट मोडवर असल्याचं दिसून आलं. खडकवासला धरणाच्या साखळी क्षेत्रात पाण्यातून विसर्ग सुरू होता. त्यात पावसाचा जोर वाढल्यानं पुण्यातील बाबा भिडे पूल देखील पुन्हा एकदा पाण्याखाली गेला. मुसळधार पावसामुळे सिंहगड रोड परिसरात पाणी साचलंय. पुण्यातील अनेक मुख्य रस्त्यांवर पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे वाहन चालकांना या पाण्यातूनच वाट काढावी लागते. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर जवळील खरपुडी इथं भीमा नदीवर नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू असल्याचं दिसून आलं. मुसळधार पाऊस सुरू असून ओढे, नाले आणि नद्या दुथडी भरून वाहतात. अशातच नागरिक खोलवर पाण्यातून धोकादायक प्रवास करतायत.